नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळी आपल्याला पहिले दिवसाची कामं आहे आपली ताराची पुट्टे वगैरे घरची करून घेतलं. पूर्ण घामाघूम होऊन गेलो आपण आता. आणि आता आपल्याला शिवाला शाळेत सोडायला शिवा गाडीवर बसलाय की त्याला पहिले शाळा सोडून देऊ आणि नंतर आपला दिवसभर आहे खूप कामं आहेत दिवसभराची, ती कामं करायची आपल्याला. मित्रांनो चला मग आजचे पहिले काम जे आहे मेन महत्त्व होतं, शिवाला शाळा सोडून जायचं. गाईनं ताराची कुट्टी करून ठेवली आपण ऑलरेडी, तर गाई कुट्टी खातच आहे. तर आपण पहिले शिवाला शाळा सोडून देऊ आणि बघू दिवसभराची कामं आपली. शिवाला शाळा सोडून दिलं, ताप्पा गेले आणायला, त्याला खूप वेळ झाला. आपल्याला गाईनं पाणी पाजायचं आहे. गाईनं पहिले पाणी पाजून घेऊ, गंभीर ठेवू. इथं गाईनं पाणी पाजून घेऊ. गाई निवांत बसला लागले खायचं, त्यांचं चाऱ्याची वैरण होऊन गेली पूर्णपणे. आराम करायचं आहे त्यांना, पाणी पाजून घेऊ. नळीकडे राहिली, पाणी वाया झालं. पाणी प्यायचं बाकी पाचलं, पाणी पाजत झालं. इकडे शिवाला शाळेतून अक्काला लागला मदत करायला. मदत कमी आणि धिंगाणा नाच जास्त करेल तो. आता इकडं आपल्या उसाला पाणी लावून दिलं होतं आपण, तर लाईट आली. बघू भरायला झाला, नाही तर राहिलं आपण हाताने भरून घेऊ. आता हळूहळू आपण मोकळं पाणी सोडून दिलं त्याला. दिवसभराची लाईट आहे आणि आज फुल गरमट होते बरं का मित्रांनो. तुफान गरमट होते. संध्याकाळी पाऊस येतो शक्यता वाटायला लागली, कारण एवढं गरमटामध्ये नक्कीच पावसाचं आगमन होईल असं वाटायला लागलं. ठीक आहे, चला आपलं पाणी भरायचं काम करून घ्यायचं आपण. मित्रांनो, उसाचं पाणी पूर्ण भरायचं होऊन गेलं आहे, कारण का आपण पाणी सोडून दिलं मोकळं, पूर्ण ऊस भरून गेला आहे. आपल्याला जे रोप होतं रोपावर स्प्रिंकलर वाढ लागणार इकडं, कारण का खपली खूप झाड आली. तर आपण जे स्प्रिंकलरची गन आहे तिकडे लावलेली मोठ्या रोपामध्ये, तिकडनं काढून आणू आणि इकडे लहान रोपाला जोडून देऊ. पूर्ण घामाघूम झालं मित्रांनो, ऊन खूप कडक आहे. स्प्रिंकलर ओढून झाला, आता सुधार चालू करून देऊ जेणेकरून ओलं होऊन जाईल ते रोपे, कारण खपली खूप कडक आली आहे रोपाला बरं. इकडं रानाला खूप कडक खपलेली, रोपवरती उतरणार नाही. डोंगरामुळं थोडं प्रेशर आलं याला, पण सोलर चालू केल्यानंतर फुल प्रेशर येऊन जाईल. चालेल, स्प्रिंकलर सोलर चालू केलं आपण, फुल प्रेशर चालतं बरं. चल रोप ओलं होऊन झालं, बंद करून देऊ. शिवांनी आलं तर चिंची खाली, शिवान पप्पा चालू चिंची खाली, चिंच आहे खायला बघायची. मी तर आलो तिथे काय भेटलं नाही, चालू घराकडे. आत्ता उठल्या शिवांची झोपेतून उठल्या चिंच खायचं आट्ट जात होतं. मला त्याला घर रडायला लागला, मला त्याला नादी लावायसाठी इकडे घेऊन आलो. पण घराकडे तो होता, त्याला काही दूध वगैरे देऊ थोडंसं खायला घालू, मग आपल्या परत आज आपल्या नित्यनेमाच्या कामाला सुरुवात करू. शिवाला चहा प्यायचा म्हणून शॉप बसला कोपऱ्यात जाऊन. शिवाला काय कोण चहा द्याय ना, चहा प्यायचा आका आलो, चहा दूध बिस्किट. अरे बापले, कोणाला प्यायचं? चल वाट काय आपण दोघं पिऊ, चल चहा पिऊ आणि मग बघू बाकीची काम. आपलं मोटर ओढून आणायची विहिरीवरनं, तर मोटर घेऊन येऊ. मग आपल्याला मोटर खोलून आणायची आपली, तर विहिरीवर मोटर खोलून घेऊ. आणि इकडे बघा आपल्या झाडाला फुलं काय व्हायला बघा. इकडे या झाडाला फुलं, हे डिडवणीचं झाड, त्याला बारीक बियाणं आलं बघा. आणि एक गोड लिंबू, काही गोड लिंबू म्हणता, काही गदड लिंबू म्हणता. ही औषधी वनस्पतीवर की आपलं आंब्याचं झाड, आपलं किन्नी कवत घराजवळचं. इकडं चाळी, इकडं रोप, आणि आपण घेतला हातात डबा. आपल्याला जायचं विहिरीवरती मोटर खोलायला. त्याला जाऊ मोटर खोलून घेऊन येऊ. मित्रांनो, आपल्या सोयाबीनला पाण्याची खूप गरज आहे, पाणी द्यावंच लागेल त्याला. तर आज जाऊ, उद्या पण पूर्ण सोयाबीन स्प्रिंकलर बस पसरून देऊ. आता आपण पाणी सोडून दिलं खालून, काय पूर्ण ओलं होणार नाही. पण उद्या सकाळी नक्कीच आपण त्याला पूर्ण स्प्रिंकलर पसरून देऊ एकदा, आणि मग याला भरून घेऊ ओलं, कारण पाण्याची खूप गरज आहे सोयाबीनला बरं का. आपल्याला आज ना ह्या विहिरीतली मोटर नाही, मोटर काढून घ्यायची आणि चिंची खाली टाकायची, चिंची खालच्या विहिरीमध्ये. इकडे मोटरची गरज नाही, कारण की ह्या विहिरीचं कनेक्शन आणि आपलं तिकडे सोलर बसवलं आहे, त्या विहिरीचं कनेक्शन दोन्ही एकत्र असल्यामुळे इकडचं पाणी संपूर्ण तिकडे जातं निघून. त्याच्यामुळे इकडं काय मोटर ठेवायची गरज आहे. त्याच्यामुळे ही मोटर काढून घेऊ, चिंची खालच्या विहिरीमध्ये टाकून देऊ. इकडं पाईप जोडलेला आहे, पाईप खोलून घेऊ आपण एकदा. मग आप्पा आले का आपण मोटर उचलून तिकडं नेऊ चिंची खाली. शिवाय नेहमी कामात मदत करत असं बरं का. अक्का तिकडं शेंगा कुटायचं काम चालू आहे, गमील लागत अक्काला, गमील घेऊन गेला बा तिकडं तो. दाबट कंदे अक्काला. चला, गाई ओरडायला लागलाय, गाईला कुट्टी करायला लागेल, ही नेव तोडून घेऊ आपण. कुठं झोपला तू? का म्हणून झोपला इथं? कावर झोपला? हा, का झोपला इथं? उठ. मित्रांनो, नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस गाईंना आपण चाऱ्याची वैरण करून कुट्टी खायला टाकून दिली.
इकडं सूर्य पण मावळतीला चालला आहे आणि इकडं आपल्या छोट्याशा व्लॉगला इथं थांबवण्याची वेळ होऊन गेली. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया अशा पुढील नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.